शेठ, झाली तुमची गाडी. किती झाले? काय नाही, 100 रुपये फक्त. 100 रुपये? अरे ह्याच्या अगोदर आहे ना मी एका ठिकाणी गॅरेजमध्ये गाडी टाकली होती. त्यांनी हेच कामाचे माझ्याकडून आहे ना 150 रुपये घेतले होते राव. कोण किती पण घेतं, पण 80 रुपयाचा खर्च होता आणि मी माझी मजुरी 20 रुपये घेतली. थँक्यू भाऊ, थँक्यू. हा या परत काय काम असेल तर. हो हा? नक्की हो, नक्की. हो. काय रे सावरा, ते 150 रुपये देत होता तुला, आता 100 रुपये काय घेतलं त्याकडून? दुसरे 150 रुपये घेतात म्हणून आपण कशाला घ्यायचे? ज्या कामाचे योग्य आहे तेवढेच घेतलेत, 100 रुपये. अरे भाई, लोक 150 रुपये घेतात आणि असं तू जर केलं ना इमानदारीने तर तुझं घर कसं चालणार? तू मस्त त्याकडून 100 रुपये घेतलाय, त्यात फायदा झाला, तो गेला निघून. आता तू येतं का बघ आता फक्त. भाऊ, आता त्याचा विश्वास बसलाय माझ्यावर. कुठलंही काम निघू दे, तो आपल्याकडेच येणार कामाला आणि 2 गिराईक जास्त घेऊन येणार. ए भाऊ, तू कुठल्या दुनियात जगतोय? इमानदारीचा दुनिया नाही, समजला का? भाऊ, भले 2 पैसे कमी घेतलेत, पण कस्टमर जोडून ठेवलेत. तो परत येणार आणि 100% येणार. अरे येडे, तो काय रेग्युलर कस्टमर नाही आपला. जाता जाता त्याला दिसलं म्हणून इथं आलाय तो. आता काही येत नसते परत तो. कस्टमरचा विश्वास जिंकावा लागतो आणि तो कुठं पण राहू दे, तो तिथनं आपल्याकडेच येणार. बर बर, बघू. ओ दादा, या ना 1 मिनिट इकडं. आलो. हे घे, 1 मिनिट आलो. हा दादा, बोला की. अरे भाऊ, हे जरा इंजिनचं काम आहे, किती खर्च होईल याला? खोलतो आत्ता लगेच गाडी आणि काय खर्च असेल ते लगेच तुम्हाला सांगतो. अरे नाही, मला तू फोन करून सांगितलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. दादा, फोन बिन नको, लगेच सांगतो तुम्हाला. परत तुमचा गैरसमज नको की जास्त कमी, लगेच सांगतो. तसं नाही भाऊ, मला आता फक्त अंदाजे सांग की किती खर्च येईल. हाफ इंजिन असेल ना एक 4-5 आणि फुल असेल ना एक 6-7. बाकीचं काही जास्त काम निघलं ना तर मी सांगेल तुम्हाला. दादा, तुम्ही का ढकलत गाडी आणली? मला एक फोन केला असता तर मी आलो असतो गाडी घ्यायला. नाही रे भाऊ, मी वारजेला राहतो, 5-6 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे मीच स्वतः घेऊन आलो. दादा, आता थांबताय का? मग मी फोनवर तुम्हाला सांगू खर्च. नाही, तू फोनवर सांगितलं तरी चालतंय. आणि ही माझी गाडी नाही, ही मी मित्राची गाडी घेऊन आलोय. गेल्या वेळेस मला तुझं काम आवडलं होतं आणि विश्वासाने काम केलं तू, त्याच्यामुळे यावेळेस पण मी एवढं लांब असून इथंच गाडी घेऊन आलो. चालतंय, मला आहे ना फोन कर. हा दादा, ठीक आहे. बघितलं का भाऊ, विश्वासाने काम केलं, कशी लोक आले. ढकलत आला माणूस एकटा वारजेवरनं.